आपल्या घरातीलच वस्तूचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही कढीपत्त्याच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडावरील जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार, तजेलदार होण्यासाठी देखील ही मदत होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण कढीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, तो हिरवागार घनदाट होण्यासाठी कोणती खते द्यायची, आता हिवाळ्यामध्ये कढीपत्त्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, कीड लागली तर कोणते कीटकनाशक फवारायचे, या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कढीपत्त्याच्या झाडाला वाढीसाठी, तो हिरवागार घनदाट होण्यासाठी त्याला फक्त खत देऊन चालत नाही, तर सूर्यप्रकाश, पाणी या गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते, तरच हे झाड चांगले वाढते। कढीपत्त्याच्या झाडाला सूर्यप्रकाश हा भरपूर मिळणे हे आवश्यक असते, तरच हे झाड चांगले वाढते, कारण सूर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच हे प्रकाश संश्लेषणाचे काम होत असते। जर भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार होत असतात। त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हा कढीपत्ता लावतो तेव्हा कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल। कढीपत्त्याच्या झाडाला कीड ही सहसा लागत नाही, मात्र जर कधी लागली तर त्याच्यावरती हळदीचे पाणी तयार करून, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून त्या पाण्याचा हा फवारा केला तरी देखील कढीपत्त्यावरील जी कीड लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी मदत होईल। कढीपत्त्याचे झाड हे हिरवेगार घनदाट होण्यासाठी त्याच्यावरती काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये करायचे एक काम म्हणजे या झाडाची ही वेळोवेळी छाटणी करावी, म्हणजे वरच्या बाजूच्या ज्या फांद्या आहेत त्या कट कराव्या, म्हणजे त्या फांदीवरती अजून खूप साऱ्या अशा प्रकारे फांद्या तयार होतात आणि आपला हा जो कढीपत्ता आहे तो घनदाट होण्यासाठी ही मदत होते। छाटणी केल्यानंतर या झाडाला कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे, त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत याचा वापर करू शकता, कारण त्या खतातील नायट्रोजनमुळे झाडावरती असे खूप सारे नवीन फुटवे येतात आणि तयार झालेल्या फांद्या देखील या मजबूत होण्यासाठी ही मदत होत असते। कढीपत्त्याच्या झाडाला खत म्हणून आपल्या घरामध्ये देखील अशा बऱ्याचशा वस्तू आहेत, त्या दिल्या तरी देखील झाडाची वाढ चांगली होते आणि झाड हे हिरवेगार घनदाट होते। त्यामध्ये तुम्ही चहा पावडर, कांदाच्या सालीपासून तयार केलेले लिक्विड खत, बटाट्याच्या साली याचा देखील हा वापर करू शकता। तर आज आपण कढीपत्त्याच्या झाडाला देण्यासाठी हे मी तांदूळ धुतलेले हे पाणी घेतलेले आहे। तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये देखील अशी खूप सारी पोषक तत्वे असतात ज्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते। हे जे मी तांदूळ धुतलेले पाणी घेतलेले आहे ते 2 दिवस असेच ठेवले होते, त्यामुळे ते थोडे स्ट्रॉंग झालेले आहे। तर असेच ते न देता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून द्यायचे, म्हणजे जर 1 मग पाणी असेल तर त्याच्यामध्ये अजून 2 मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपण खत म्हणून करायचा आहे, नाही तर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। आता या तयार केलेल्या पाण्यामध्ये देखील आपण अजून एक वस्तू मिक्स करून देणार आहोत, ते आपण पाहणार आहोतच। कढीपत्त्याच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून, म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे माती ही भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत हा व्यवस्थित पोहोचला जातो, त्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते। मुळांची वाढ ही चांगली झाली तर साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते आणि आपण जेव्हा पण झाडांना पाणी किंवा लिक्विड खते देतो तेव्हा ती या अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। कढीपत्त्याच्या झाडावरती आपण पाहतो अशा प्रकारे ही फुले येतात, तर अशा वेळेस ही फुले झाडावरती तशीच न ठेवता ती काढून टाकावी, कारण या फुलामध्ये काही दिवसांनी जे बी तयार होते ते बी तयार करण्यामध्ये झाडाची सर्व जी एनर्जी आहे ती खर्ची होते आणि आपल्या झाडाची वाढ ही होत नाही। त्यामुळे अशा प्रकारे फुले आली तर ती वेळोवेळी ही काढून टाकावी आणि ती काढताना फांदी ही खालच्या बाजूने 4 ते 5 इंच ही कट करावी, म्हणजे अजून त्या ठिकाणी खूप साऱ्या ह्या फांद्या तयार होतात आणि आपले हे झाड हे घनदाट होण्यासाठी ही मदत होते। आता आपण हे जे तांदूळ धुतलेले पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये जी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे हे सीवीड लिक्विड फर्टिलायझर आहे। याच्या वापरामुळे आपल्या झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार, तजेदार होतात,
त्याचबरोबर आपल्या झाडाची वाढ देखील ही चांगली होते। मात्र याचा वापर हा आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढाच याचा वापर करून जर तुम्ही झाडाला दिलेत तर तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच आपले झाड हे चांगले वाढेल। आता हे तयार केलेले जे खत आहे ते देण्यापूर्वी कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेले हे जे खत आहे ते झाडांना व्यवस्थित पोहोचले जाईल आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।